विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण शिक्षणशास्त्रातील प्रकरण 5वे म्हणजेच आपण पाहत असलेलं 4थं प्रकरण शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन. या शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासनामध्ये उत्तम शैक्षणिक व्यवस्थापकाची गुणवैशिष्ट्ये, वर्ग व्यवस्थापक म्हणून शिक्षकाची कार्य, त्याचबरोबर राज्यस्तरीय मुख्य शैक्षणिक प्रशासकाची कार्य, मग त्या ठिकाणी शिक्षण सचिव, आयुक्त, शिक्षण संचालक, त्याचबरोबर राज्यस्तरीय शैक्षणिक संस्था, त्यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे. या वेगवेगळ्या घटकांचा या प्रकरणामध्ये शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन या घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आता आपण शिक्षण प्रक्रियेचा विचार करत असताना शिक्षण प्रक्रियेत शिक्षणाची ध्येय बघा मित्रांनो, शिक्षण प्रक्रियेचा जर या ठिकाणी आपण अभ्यास करत असाल किंवा शिक्षण प्रक्रियेचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने शिक्षणाची ध्येय, नियोजन, संघटन, मूल्यमापन, नियंत्रण आदी सगळ्या बाबींचा या ठिकाणी समावेश होतो. कारण तर शिक्षणाची जी काही ध्येय आहेत ही शिक्षणाची ध्येय, त्याचं नियोजन आहे, संघटन आहे, नियंत्रण आहे, मूल्यमापन आहे इत्यादी बाबींचा समावेश त्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर शासन, समाज, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, पालक, विद्यार्थी, मानवी घटक, शाळा, पाठ्यपुस्तक, प्रयोगशाळा, त्याचबरोबर भौतिक साधन सामग्रीचा सुद्धा संबंध शिक्षण क्षेत्राशी येत असतो. या ज्या काही सर्व घटक आहेत या सर्व घटकांचे उत्तम व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आपण पाहिलेले हे जे काही वेगवेगळे घटक आहेत या वेगवेगळ्या घटकांचं उत्तमपणे व्यवस्थापन असलं पाहिजे. आता एक व्यवस्थापन जर नसेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो गाडा प्रामुख्याने व्यवस्थितपणे चालत नाही. म्हणजे या सर्व घटकांचे उत्तम व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जर सर्व क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाची गरज निर्माण झालेली आहे. बघा, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये काय झालेलं आहे की व्यवस्थापनाची गरज ही अत्यंत महत्वाची आहे. व्यवस्थापनाशिवाय त्या ठिकाणी कार्य पार पाडता येत नाही. म्हणून शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक, राजकीय बदलामुळे व्यवस्थापनाचे कार्यक्षेत्र हे सातत्याने विस्तारत चाललेले आहे. शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे इत्यादी सर्व क्षेत्रामुळे इत्यादी सर्व क्षेत्रात जे काही बदल आपल्याला दिसून येतात या बदलामध्ये व्यवस्थापनाचे कार्यक्षेत्र हे सातत्याने विस्तारत चाललेले आहे. या क्रियेशी संबंधित असणाऱ्या नवीन समस्यांना त्याचबरोबर आव्हानांना आपल्याला प्रामुख्याने प्रत्येकाला जावे लागत आहे. यावर एकमेव उपाय म्हणजेच उत्कृष्ट व्यवस्थापन. जीवन जगत असताना कुटुंबात, समाजात, शाळेत प्रत्येक व्यक्तीला समस्या निर्माण होतात. समस्या निर्माण झाल्या म्हणून त्या ठिकाणी घाबरून न जाता, उदाहरण एक विचार करा, एक शेतकरी आहे. तो शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट करतो, मेहनत घेतो, पेरणीसाठी सावकाराकडून कर्ज काढतो, परंतु त्या ठिकाणी काढलेलं कर्ज सुद्धा त्याला फेडता येत नाही. मग कारण उत्पन्न जर निघत नसेल तर त्या ठिकाणी काढलेलं कर्ज सुद्धा त्याला फेडता येत नाही. मग त्या ठिकाणी शेतकऱ्यानं न घाबरून जाता काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांना सुद्धा योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे, योग्य नियोजन केलं पाहिजे. आता कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे किंवा आपल्याला नेमकं कधी काय करायचं आहे? समजा एक शेतकरी आहे, शेतकऱ्याने एक पेरणी केली, एका सावकारावरून 50,000 रुपये घेतले, शेतामध्ये जाऊन पेरणी केली आणि डायरेक्ट तो रास करायला दिपोळीलाच गेला. जूनला पेरणी केली आणि दिपोळीला रास करायला गेला. उत्पन्न निघेल का? हो, उत्पन्न निघणार नाही. त्याला घातलेले पैसे सुद्धा त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार नाहीत, उत्पन्न प्राप्त होणार नाही. का होणार नाही? कारण त्याच्याकडे नियोजनच नाही, नियोजनाचा अभाव.
मग आता नेमकं काय नियोजन करावं लागेल? तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम विचार केला पाहिजे की बाबा आपल्याला इथं या ठिकाणी या 5 एकर मध्ये सोयाबीनच्या किती बॅग लागतील. त्याचबरोबर या 5 एकर शेतीसाठी नांगरणी करून शेत भुसभुशीत व्यवस्थितपणे केलं पाहिजे. त्या शेतीची निगराणी व्यवस्थितपणे केली पाहिजे. नांगरणी करून व्यवस्थितपणे पेरणीला रान पेरण्यायोग्य केलं पाहिजे. पाऊस पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याने पेरणी केली पाहिजे. वेळेवर फवारणी केली पाहिजे, खुरपणी केली पाहिजे. त्यानंतर वेळेवर त्याची कापणी केली पाहिजे आणि व्यवस्थितपणे सोयाबीनचा ढीग त्या ठिकाणी लावला पाहिजे. समजा एखाद्या शेतकऱ्यानं असं जर केलं, साहजिकच त्याला त्या ठिकाणी उत्पन्न निघेल. नियोजन केलेलं आहे त्यानं. तशाच पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एखादं कार्य करत असताना उत्कृष्ट व्यवस्थापन नियोजन अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण क्षेत्रातील जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न प्रामुख्याने सतत बदलत असतात. शिक्षणातील गुणवत्ता वाढवून त्याचे संवर्धन करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये नियोजन केलं पाहिजे. एखादा कुटुंबकर्ता आहे, त्या कुटुंबकर्त्यानं सुद्धा नियोजन केलं पाहिजे. आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत, कशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीने जीवन जगलं पाहिजे, कोणी कोणतं काम केलं पाहिजे. शेतकरी आहे, एकच त्या ठिकाणी करता असतो, मग सांगितलं पाहिजे की तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. कारण तर एक व्यवस्थापक जो आहे त्या ठिकाणी तो सांगेल त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीनं कार्य केलं पाहिजे. मग उत्तम शैक्षणिक व्यवस्थापकाची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत, हे गुणवैशिष्ट्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहणं महत्वाचं. शिक्षण ही एक व्यापक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन या अनेक बाबींचा समावेश होतो. बघा, शिक्षण ही प्रामुख्याने काय आहे, व्यापक प्रक्रिया आहे. यामध्ये अध्ययन आहे, अध्यापन आहे, मूल्यमापन आहे, यासारख्या अनेक बाबींचा त्या ठिकाणी समावेश होतो. शिक्षणाच्या ध्येयपूर्तीकरिता शिक्षक, विद्यार्थी, शाळा, पाठ्यपुस्तक, शैक्षणिक साधने, मूल्यमापनाची साधने यासारखी विविध साधने महत्वाची भूमिका बजावत आहेत. शिक्षणाच्या ध्येयपूर्तीसाठी आता शिक्षणाचे जे काही ध्येय आहे, ध्येयपूर्तीसाठी शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, शाळा आहेत, पाठ्यपुस्तक आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक साधने, मूल्यमापनाची साधने यासारखी विविध साधने अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वर्तनात कायमस्वरूपी बदल घडवून आणायचा असेल तर बघा, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या जर वर्तनात कायमस्वरूपी बदल घडवून आणायचा असेल तर वर्ग अध्यापनातून शिक्षणाच्या साधनांचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या वर्तनात बदल घडून येतो आणि बदल सुद्धा घडून आणणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून शैक्षणिक साधनाच्या जुळवाजुळवीसाठी, त्याचबरोबर मानवी भौतिक घटक यांच्या समन्वयासाठी एका उत्कृष्ट व्यवस्थापकाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. आता एका उत्कृष्ट व्यवस्थापकाची भूमिका अत्यंत महत्वाची का ठरते? तुम्हाला शेतकऱ्याचं उदाहरण दिलं, क्रिकेटच्या भाषेत जर एखादं उदाहरण सांगायचं झालं तर कर्णधार. त्या कर्णधारानं सर्वांना सोबत जर घेऊन चाललं तर व्यवस्थितच मॅच काहीच अडचण नाही जिंकायला, कितीचंही टार्गेट असू द्या. 50 ओव्हरमध्ये 300-350 रन काढायचे आहेत, आत्मविश्वास असला पाहिजे. 100% आपल्याला टार्गेट सहजरित्या प्राप्त करता येतं, सहजरित्या त्या टार्गेटपर्यंत आपल्याला जाता येतं, सहज ते आपण लिलया प्राप्त करू शकतो. असा जर त्याच्यामध्ये आत्मविश्वास असेल आणि आपल्या संघातील प्रत्येक सहकार्याला सांगितलं भाग हे आपल्याला प्रत्येकाला करून दाखवायचं आहे आणि साहजिकच एकीचं बळ काय असं हे दाखवून द्यायचं आहे, हे जर संघ व्यवस्थापकांना 100% दाखवून दिलं तर हे प्रत्येकालाच त्या ठिकाणी साध्य करता येतं. म्हणून त्या ठिकाणी एक उत्कृष्ट शैक्षणिक व्यवस्थापनातील जो नियोजन करणारा शिक्षण क्षेत्रामधला जो एखादा उत्कृष्ट व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकानं नियोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याची भूमिका ही त्या व्यक्तीनं यशस्वीपणे त्या ठिकाणी तो पार पाडू शकतो. नियोजन जर व्यवस्थितपणे केलं तर त्या ठिकाणी भूमिका सुद्धा तो व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. म्हणून एक उत्तम शैक्षणिक व्यवस्थापक म्हणून त्याच्या अंगी वेगवेगळी गुण वैशिष्ट्ये असली पाहिजेत. बघा, एक उत्तम शैक्षणिक व्यवस्थापक म्हणून त्याच्याकडे कोणकोणती गुण वैशिष्ट्ये असली पाहिजेत? तर शैक्षणिक व्यवस्थापक हा उत्तम नियोजन करता असावा. शैक्षणिक व्यवस्थापक शिक्षण क्षेत्रामध्ये जो कार्य करणारा आहे त्याच्यामध्ये नियोजन अत्यंत महत्वाचं असलं पाहिजे. तो नियोजन करता असावा. प्रत्येकाची जी कामं आहे ती प्रत्येकाला जर कामं वाटून दिली तर साहजिकच कुठलीही अडचण निर्माण होत नाही. म्हणून शैक्षणिक व्यवस्थापक हा उत्तम नियोजन करता असावा, हे एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य आहे शैक्षणिक व्यवस्थापकात चांगले नेतृत्व गुण असावेत.
जो काही शैक्षणिक व्यवस्थापक आहे, या शैक्षणिक व्यवस्थापकामध्ये चांगले नेतृत्व जर गुण असतील तरच साहजिकच त्या ठिकाणी जो व्यवस्थापनाचा गाडा आहे, शिक्षणाचा गाडा आहे, हा शिक्षणाचा गाडा साहजिकच तो पूर्णत्वापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शैक्षणिक व्यवस्थापक जो आहे, या शैक्षणिक व्यवस्थापक चांगले नेतृत्व गुण असावेत. जो व्यक्ती व्यवस्थापन करणार आहे किंवा ज्या व्यक्तीमध्ये व्यवस्थापकाची भूमिका आलेली आहे, त्या भूमिकेमध्ये कार्य करत असताना नेतृत्व गुण चांगले असावेत. शैक्षणिक कार्यपूर्तीसाठी कार्याची उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत आणि उद्दिष्टपूर्तीसाठी विविध घटकांमध्ये समन्वय संघटन घडवून आणण्याची, त्याच्यामध्ये कार्यवाही करणे हे शैक्षणिक व्यवस्थापकाचे महत्त्वाचे कार्य आहे. जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टपूर्तीसाठी जे काही समन्वय साधणं महत्त्वाचं आहे, समन्वय साधणं हे शैक्षणिक व्यवस्थापकाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्याचबरोबर आहे शैक्षणिक व्यवस्थापकाचे कार्य, शैक्षणिक व्यवस्थापनाचे जे कार्य करणारा व्यवस्थापक हा कुशल आणि अभ्यासू असावा. शैक्षणिक व्यवस्थापनाचे कार्य करणारा व्यवस्थापक आहे तो अभ्यासू असला पाहिजे. त्याचबरोबर शैक्षणिक प्रशासकीय बाबींचा जाणकार असला पाहिजे तो. त्यामुळे शैक्षणिक धोरणांची, कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं सोपं जाईल. शैक्षणिक व्यवस्थापक हा लोकशाही तत्वानुसार वर्तन करणारा असावा. बघा, त्याच्यामध्ये गुण जे वैशिष्ट्य सांगितले आहे, शैक्षणिक व्यवस्थापक हा लोकशाही तत्वानुसार वर्तन करणारा असावा. शैक्षणिक व्यवस्थापक शिक्षण क्षेत्रामधील नवनवीन कल्पना, विचारांचा, बदलांचा स्वीकार करणारा असावा. शैक्षणिक व्यवस्थापक हा शिक्षण क्षेत्रामधील नवनवीन कल्पनांचा, विचारांचा, त्याचबरोबर बदलांचा स्वीकार करणारा असावा. त्याचबरोबर शैक्षणिक व्यवस्थापक आपल्या कार्यामधील यश अपयशाची बांधिलकी स्वतः स्वीकारणारा असावा. जो काही व्यवस्थापक आहे, जो करणारा आहे, व्यवस्थापन नियोजन जो व्यक्ती करणारा आहे, यश अपयश या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी तो स्वतः स्वीकार करणारा असला पाहिजे. स्वयंशिस्त हे शैक्षणिक व्यवस्थापकाचे महत्त्वाचे गुण वैशिष्ट्य आहे. का स्वयंशिस्त महत्त्वाचे आहे? कारण तर आपण दुसऱ्याला सांगतो शिस्तीमध्ये राहा, शिस्तीमध्ये तास कर, हे आपण सांगतो दुसऱ्याला, सांगून चालत नाही. कारण तर विद्यार्थी हे अनुकरणशील असतात. आपण कशा पद्धतीने वागतो हे अनुकरण त्या ठिकाणी ते विद्यार्थी करत असतात. म्हणून विद्यार्थ्याला अगोदर सांगण्याच्या अगोदर आपण शिस्तीमध्ये असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर शिस्तीमध्ये असेल तर साहजिकच विद्यार्थी सुद्धा शिस्तीमध्ये राहतो. म्हणजे स्वयंशिस्त हे शैक्षणिक व्यवस्थापकाचे महत्त्वाचे गुण वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर शैक्षणिक व्यवस्थापकास शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांचे, बघा, शैक्षणिक व्यवस्थापकास शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांचे, कार्यांचे योग्य मूल्यमापन करता आले पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थापक हा उत्तम संप्रेषक असावा. आपल्या कल्पना, आपले विचार, आपली ध्येय हे इतरांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवण्याची क्षमता हे शैक्षणिक व्यवस्थापकामध्ये असावी. कारण ते हे जे गुण वैशिष्ट्य, एकंदरीत हे 8-10 गुण वैशिष्ट्य आहेत, हे 8-10 गुण वैशिष्ट्य त्या शैक्षणिक व्यवस्थापकामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण शेतकऱ्याचं एक उदाहरण घेतलं, क्रिकेटचं उदाहरण घेतलं, म्हणजेच नियोजनानं जर कार्य केलं साहजिकच त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला 100% यश प्राप्त होतं. परंतु नियोजन असलं पाहिजे आणि नियोजन जर नसेल तर मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होत नाही. म्हणून उत्तम शैक्षणिक व्यवस्थापकाची ही जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत ही उत्तम शैक्षणिक व्यवस्थापकाची गुणवैशिष्ट्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहत आहेत. त्यानंतर वर्ग व्यवस्थापक म्हणून शिक्षकाची कार्य. आता आपल्याला वर्गाचा व्यवस्थापक, कारण तर वर्गाची व्यवस्था, वर्ग व्यवस्थापक म्हणून शिक्षकाची कार्य काय आहे हे कार्य सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे. वर्ग व्यवस्थापन ही एक कला आणि शास्त्र आहे. ज्या शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन जमत नाही त्या शिक्षकाजवळ इतर शैक्षणिक गुण वैशिष्ट्ये असूनही विद्यार्थ्यांसाठी त्याचा काही उपयोग होत नाही. वर्गाचं व्यवस्थापन, वर्गामध्ये शांतता, आपण शिकवलेलं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे का नाही याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी प्रत्येक वर्ग शिक्षकांना केला पाहिजे. देशाची भावी सुजाण नागरिक, म्हणजेच काय आहे, देशाचा भावी सुजाण नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे. त्यानंतर मित्रांनो, उद्या चालून तुम्ही या देशाचे भावी नागरिक आहात. एक उदाहरण माहिती आहे आपल्याला, एका शिक्षकाच्या हातून एक पिढी घडण्याच्या ऐवजी बिघडली तर 7 पिढ्या बिघडतात. आणि एका इंजिनियरनं जर एक पूल त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याचा मार्कआउट न देता जर एखाद्या वस्तू तो पूल पडू शकतो. परंतु शिक्षकाने या ठिकाणी एक पिढी जर घडवली तर 7 पिढ्या त्या ठिकाणी घडू शकतात. म्हणून एकंदरीत
शिक्षणाच्या माध्यमातून भविष्याची आव्हाने पेलणारा सक्षम विद्यार्थी जर आपल्याला घडवायचे असेल तर जबाबदार वर्ग व्यवस्थापक म्हणून नेमकं शिक्षकांनी पुढील कार्य पार पाडले पाहिजे. काय सांगितलेलं आहे बघा, देशाची भावी सुजाण नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे. प्रत्येक शिक्षकानं आपल्याला ही देशाची भावी पिढी घडवायची आहे. म्हणून प्रत्येकानंच त्या ठिकाणी मेहनत घेण्याचा प्रत्येक शिक्षकानं प्रयत्न केला पाहिजे. म्हणून कोणकोणती कार्य पार पाडली पाहिजेत? शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कायम राहील आणि त्यांच्यात सुधारणा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांची उपस्थिती, आता उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. वर्गात जर विद्यार्थी आले तर साहजिकच त्यांना समजणार आहे आणि जर वर्गात विद्यार्थी नसतील तर त्यांना काही मित्रांनो समजणार आहे का? त्यांना काही समजणार नाही. म्हणून अगोदर विद्यार्थ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी वाढवली पाहिजे. त्याचबरोबर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस एखादा शिक्षक वर्गामध्ये शिकवत असतो त्यावेळेस तो शिकवण्याचं कार्य करत असतो, परंतु विद्यार्थी शिकण्याचं सुद्धा कार्य करत असतात. म्हणून जेवढा भाग आपण शिकवलेला आहे तेवढा भाग विद्यार्थ्यांच्या गळी उतरलेला आहे का हे सुद्धा पाहण्याचं काम शिक्षकाचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या गुणांच्या वाढीसाठी नेहमी सकारात्मक प्रोत्साहन दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या चांगल्या गुणांच्या वाढीसाठी म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण शोधण्याचा प्रत्येक शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण शोधून त्यांच्या वाढीसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. स्वयंशिस्तीवर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक शिस्त निर्माण करावी, कारण दडपणाखालची शिस्त फार काळ टिकू शकत नाही. विद्यार्थी गोंधळून न जाता विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की बाबा आपण आई वडिलांच्या नंतर आपल्यासमोर आदराचं स्थान शिक्षकाचं आहे. आपल्याला ज्या काही अनंत अडचणी येतात त्या अडचणी आपण फक्त आणि फक्त या शिक्षकासमोर मांडू शकतो. म्हणून आपुलकीनं तो विद्यार्थी आपल्या जोडायला पाहिजे, सर मला आज ही अडचण आलेली आहे, सर असं झालेलं आहे. पण आता त्या विद्यार्थ्यांना अंतःकरणातून आपल्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्याने आंतरिक शिस्त निर्माण करावी, कारण विद्यार्थ्यामध्ये जर शिस्त निर्माण केली तर साहजिकच तो विद्यार्थी शिस्तीत जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, शिस्तीत राहण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी तो दडपणाखाली राहू नये. दडपणाखाली जर विद्यार्थी राहिला तर मग मात्र शिस्त कामाची राहणार नाही, कारण शिस्त योग्य नाही. त्याचबरोबर अध्ययन आहे. अध्यापनामधून नवीन ज्ञान मिळवण्यासाठी, वर्तन परिवर्तनासाठी, त्याचबरोबर सुधारणात्मक बाबीसाठी त्या विद्यार्थ्यामध्ये प्रेरणा निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये प्रेरणा, प्रत्येक व्यक्तीनं त्या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रेरणा निर्माण केली पाहिजे. अशा पद्धतीने हे जे काही घटक आहेत, गुणवैशिष्ट्ये आहेत, शिक्षकाची जी काही कार्य आहे, हे शिक्षकाची कार्य सुद्धा अनेक कार्य आहेत, हे आपल्याला या ठिकाणी अनेक कार्य पाहता येतात.